मंत्रिमंडळ विस्तार होऊन अनेक दिवस उलटले आणि आता हळूहळू मंत्री आपल्या पदाचा पदभार स्वीकारतात। मंत्रिपदाची सूत्र स्वीकारताच अनेक मंत्री ॲक्शन मोडमध्ये दिसून आले। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। यावेळी कर चोरी करगळती रोखण्याच्या कर्तव्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दादांनी दिला। तर दुसरीकडे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी मालेगाव शासकीय विश्रामगृहात शिक्षकांची बैठक घेत तालुक्यातील शिक्षकांच्या अडचणी जाणून घेतल्या। दरम्यान प्रताप सरनाईक यांनी मंत्रिपदाचा कारभार स्वीकारताच ते भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं। भुर्जीची गाडी लावत रिक्षा चालवणाऱ्या सरनाईकांनी थेट राज्याचा मंत्री म्हणून कामाचा गाडा हाकायला सुरुवात केली। कीर्तिकर मार्केटमधनं अगरबत्त्या घ्यायचो होलसेलनी आणि नंतर मग त्यामध्ये 10 ते 20% प्रॉफिट घेऊन घरोघरी अगरबत्त्या विकायचो। मग ऑफिसेसमध्ये जायला लागलो, स्टेट बँक वगैरे करत करत मंत्रालयामध्ये सुद्धा अनेक गिरायक त्यावेळेस जोडली गेली। लोक कॅलेंडर आणि अगरबत्त्या घेणं बंद केलं। मग करायचं काय, मग रिक्षा वाहतूक व्यवसाय चालू केला आणि सकाळी रिक्षा चालवायचं आणि संध्याकाळी ऑमलेट पावची गाडी होतायची। म्हणजे त्यामुळे काय आहे की व्यवसायाची जी जाणीव आहे ती मला वयाच्या 12व्या वर्षापासूनच मला मिळाली। त्यामुळे व्यवसाय आताही करतोय। आता उद्योगपती झालो, त्यावेळेस साधा फेरीवाला होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।